गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. BA फर्स्ट इयरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मृदगंध भाग 1 याच्यामध्ये वैचारिक जो आहे त्याच्यामध्ये जीवन आणि शिक्षण हा पहिला पाठ तुमचा. तो पाठ आपण वाचत असताना त्याच्यावरच्या नोट्स किंवा प्रश्नोत्तरं याच्यावर चर्चा करत असताना त्याच्या आधी एक छोटंसं गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आत्मसात केलेलं कुठलंही कौशल्य हे कधीच वाया जात नाही. त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे की एक तरुण झाड तोडण्यासाठी गेला. पहिल्या दिवशी त्याने 5 झाडं तोडली, दुसऱ्या दिवशी 3, तर तिसऱ्या दिवशी 2च झाडं तोडली. त्याला कळेना मी कष्ट तर तेवढेच करतोय, मग झाडं कमी कमी का तोडली जात आहेत. त्यानं मालकाला सल्ला विचारला, हे असं का होतं. मालकानं विचारलं की तू तुझ्या कुऱ्हाडीला धार लावली आहेस का. तरुणाने उत्तर दिलं नाही. तसा मालक म्हणाला, तेच तर तुझ्या ढासळत्या कार्यक्षमतेचं कारण आहे. नुसतेच प्रचंड परिश्रम नकोत, कुऱ्हाडीला धार लावण्याचं कौशल्यही हवं, तरच तुझे कष्ट कारणे लागतील. जे काम करायला इतरांना 8 तास लागतात तेच काम काही माणसं अगदी 2 तासात करून मोकळे होतात. या पाठीमागे असतं त्यांचं काम करण्याचं नाविन्यपूर्ण कौशल्य. सातत्याने एकाच क्षेत्रात तुम्ही कार्यरत राहिला, त्याच आणि त्याच गोष्टींभोवती तुमची सारी ऊर्जा एकत्रित होत गेली, तर हे कौशल्य तुम्हाला कमावता येतं. बुद्धिकौशल्याचा वापर करून जी माणसं काम करतात ती कायम इतरांच्या पुढे राहतात. एका व्यक्तीला चालता चालता एक खडा दिसला. तो भलताच चमकत होता. त्याने तो उचलला आणि एका रत्नपारख्याकडे नेऊन दिला आणि विचारलं, हा हिरा आहे का. आता तो रत्नपारखी बिचारा प्रामाणिक होता. तो म्हणाला, आता तो पाहायला मला वेळ नाही, तो खडा इथं ठेवून जा, मी तो तपासून आठवड्याभराने सांगतो तुला. तो व्यक्ती तो खडा ठेवून निघून गेला, पण त्याचं मन काही त्याला स्वस्थ बसू देईना. तो खरं हिरा असेल का या उत्सुकतेपोटी त्याने हिऱ्याबद्दलची माहिती देणारी सगळी पुस्तकं शोधली, पुस्तकं वाचली, त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि आता त्याला हिरा ओळखता यायला लागला. आणि म्हणजे हिरा ओळखण्याचं कौशल्य त्यांनी आता आत्मसात केलं आणि आठवड्याभराने तो त्या रत्नपारख्याकडे आला आणि म्हणाला, मला माझा तो हिरा देताना. त्याने बिलकुल म्हणजे त्याला माहीत होतं की हा हिराच आहे. तर त्याच्या या आत्मविश्वासपूर्ण बोलण्याने तो रत्नपारखी जराही चकित झाला नाही. तो म्हणाला, मला माहीत होतं या आठवड्याभरात तू हिऱ्याचा सारा अभ्यास करशील, तूच जाणता होशील, म्हणूनच मी तुला आठवड्याभराने ये म्हणालो. आता तुला कोणीही फसवू शकणार नाही. हिरा असो वा आयुष्यातील कुठलीही गोष्ट, ती ओळखण्याची करण्याची कौशल्य आत्मसात केली तर इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आपणच तज्ज्ञ झाल्याने कुणाच्या सल्ल्यासाठी थांबून राहण्याचे अडथळे मग आपल्याला सतावत नाही. कौशल्य आपल्याला सत्य तपासून देतं. कृतिशील कार्य हे अधिक वेगवान करण्याचं सामर्थ्य ते आपल्याला देतं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुमच्या क्षेत्रापुरतीच नव्हे तर जेवढी वाटतील तेवढी कौशल्य आत्मसात करा. आत्मसात केलेलं कुठलंही कौशल्य कधीच वाया जात नाही. ते कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला उपयोगी पडतंच. माझं कार्यक्षेत्र समुद्र नव्हे, त्यामुळे मला पोहणं शिकण्याची गरज नाही, असं जर तुम्ही म्हणत असाल तर आयुष्यात कायमचा स्वतःला पाण्यापासून धोका निर्माण करून ठेवाल तुम्ही. एक गजरेवाला गजरे विकत होता, पण त्याचं गजरे विकण्याचं कौशल्य विलक्षण होतं. तो जोरजोरात येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत होता, गजरा घ्या, गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई, ओ अक्का, गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. या त्याच्या बोलांनी आता स्त्रिया पटपट त्याच्याकडे वळायच्या आणि लगेच गजरा घेऊन टाकायच्या. त्याचं हे गजरे विकायचं कौशल्य मात्र वादातीत होतं. एक दिवस काय झालं की एक मॅडम समोरून जात होत्या.
तो त्यांना म्हणाला, ओ मॅडम इकडे या, गजरा घ्या, हा महिनाभर सुकणार नाही. तशा त्या मॅडम म्हणाल्या, अरे गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. मॅडमच्या या बोलांनी गजरेवाला जागीच गारद झाला. म्हणजे या दुनियेच्या बाजारामध्ये तुम्ही गजरे विकणार असाल तर गजरेवाल्याचं हे विलक्षण कौशल्य तुम्हाला आलंच पाहिजे. मात्र जर गजरे घेणारे तुम्ही असाल तर गजरेवाल्याच्या कौशल्यावर मात करणाऱ्या कौशल्यही तुम्हाला मिळवायला हवं. लक्षात ठेवा, तुमचं कौशल्यच तुम्हाला वाचवतं आणि तुमचं कौशल्यच तुम्हाला टिकवतं सुद्धा. तर विनोबा भावेंचा हा पाठ आहे. पुढे जीवन आणि शिक्षण या पाठामध्ये विनोबा भावे आपल्याला सांगतात आहे की जीवन आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या पाहिजे. एक जीवन आणि शिक्षण म्हणजे हा जो पाठ आहे अभ्यासाला आपल्याला, याच्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात की या जीवन आणि शिक्षण या पाठाच्या आधारे विनोबा भावे यांचे विचार पटवून द्या, किंवा जीवन आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत या पाठाचा सारांश किंवा या विधानाची सत्यता पटवून द्या. अशा पद्धतीने याच्यावर आपण विचार करू शकतो. तर या पाठाचे लेखक विनोबा भावे, गांधीवादी विचारवंत, निबंधकार, भूदान चळवळीचे प्रवर्तक, गीता उपनिषदांबरोबरच सर्व धर्मग्रंथांचा गाढा व्यासंग त्यांचा होता. अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व, गीतेचे समश्लोकी भाषांतर गीताई, याशिवाय गीता प्रवचने, स्थितप्रज्ञ दर्शन, गीताई चिंतनिका, मधुकर विचारपोथी ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांच्या कार्यावरून आचार्य विनोबा भावे असा सन्मानाने त्यांचा उल्लेख केला जायचा. तर जीवन आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत किंवा त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू व्हाव्यात हे प्रस्तुत पाठामध्ये विनोबा भावे यांनी समजावून सांगितलेलं आहे. आपण तो पाठ वाचू. हल्लीच्या शिक्षण पद्धती चमत्कारिक शिक्षण पद्धतीमुळे जीवनाचे दोन तुकडे पडतात. आयुष्याची पहिली 25 वर्ष मनुष्याने जगण्याच्या भानगडीत न पडता नुसते शिक्षण घ्यावे आणि नंतर शिक्षण गुंडाळून ठेवून मरेपर्यंत जगावे. तुम्ही पहा, हे असंच आहे. आता ही रीत निसर्ग योजनेच्या विरुद्ध आहे. ही जी पद्धत आहे ही निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. हातभर उंचीचा बालक 3.5 हात कसा बनतो हे त्याच्या किंवा इतरांच्या ध्यानातही येत नाही. कारण शरीराची रोज वाढ होत चाललेली असते आणि ही वाढ सावकाश, हळूहळू, क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने होत असते. त्यामुळे ती होते आहे ह्याची भानही नाही. आज रात्री तो झोपेपर्यंत 2 फूट होता आणि सकाळी उठून पाहतो तर त्याची उंची 2.5 फूट भरली. असं होते का? नाही, असं होत नाही. अमुक एका वर्षाच्या अगदी अखेरच्या दिवसापर्यंत मनुष्याने जीवनाविषयी संपूर्ण बेजबाबदार राहायचं आणि पुढच्याच वर्षी पुढच्या वर्षीचा पहिलाच दिवस उजाडला की लागली संपूर्ण जबाबदारी उचलण्यास सज्ज झालं पाहिजे, अशी हल्लीच्या शिक्षण पद्धतीची योजना आहे. संपूर्ण बेजबाबदारीतून संपूर्ण जबाबदारीत एकदम उडी मारण्याची ती एक हनुमान उडीच झाली आणि असली हनुमान उडी मारण्याच्या प्रयत्नात हातपाय तुटेल तर नवल ते काय. म्हणून ह्या गोष्टी कशा हळूहळू टप्प्याटप्प्याने व्हायला पाहिजे. भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रात भगवद्गीता सांगितली. भगवद्गीतेचे आगव वर्ग घेऊन मग त्याला कुरुक्षेत्रात ढकललं नाही. म्हणजे श्रीकृष्णाने असं नाही म्हटलं की चला आता कुरुक्षेत्रावर युद्ध होणार आहे, अर्जुना ते युद्ध कसं लढायचं तर उद्यापासून मी कोचिंग क्लास सुरू करतो, तू ये. असं नाही झालं. तर तिथे त्यांनी फील्डवर, तिथेच समोर जेव्हा गरज होती तेव्हाच, आणि म्हणूनच जेव्हा गरज पडली तेव्हाच ते तत्त्वज्ञान सांगण्यात आलं आणि म्हणूनच गीता ही आपल्याला पचली आणि आम्ही त्याला जीवनाच्या तयारीचे ज्ञान मानायला लागलो. ते जीवनापासून अजिबात अलिप्त नाही आणि त्यामुळे सदर ज्ञानाने मरणाची तयारी होते. म्हणजे असं जर हनुमान उडीसारखं शिक्षण जर आपण घेतलं तर त्याच्यामुळे माणूस जगणं तर सोडा, मरणाच्याच अधिक जवळ जाईल. 20 वर्षाचा उत्साही तरुण अभ्यासात मग्न आहे.
लेखक आता उदाहरणं देत आहेत वेगवेगळे. 20 वर्षाचा उत्साही तरुण अभ्यासात मग्न आहे. नाना प्रकारच्या उंच विचारांचे मनोरे बांधित आहे. बिचारा छान स्वप्न रंगवत आहे भविष्याची वगैरे. मी शिवाजी महाराजांप्रमाणे माय देशाची सेवा करीन. मी वाल्मिकीसारखा कवी होईन. मी न्यूटनसारखे शोध करीन. एक ना दोन काय काय कल्पना करतो आहे तो. अशा कल्पना करण्याचे भाग्यही थोडक्यांना लाभते. पण ज्यांना लाभते त्यांचीच आपल्याला ही गोष्ट घ्यायची आहे. ह्या कल्पनांचे पुढे काय होते? ह्या कल्पनांचे पुढे काय होते? विती एवढेसे पोट पण कोण तयाचा बोभाटा. विती एवढेसे पोट पण कोण तयाचा बोभाटा. त्या पोटाचा प्रश्न पुढे उभा राहिला म्हणजे बिचारा दीन होऊन जातो. जीवनाची जबाबदारी म्हणजे क्या चीज आहे ह्याची आजपर्यंत मुळीच कल्पना नव्हती आणि आता तर डोंगर उभा राहिला. मग काय करतो? मग पोटासाठी वनवन हिंडणारा शिवाजी, दुःखाचे रडगाणे गाणारा वाल्मिकी आणि कधी नोकरीचा तर कधी बायकोचा, कधी मुलीच्या स्थळाचा आणि शेवटी स्मशानाचा शोध घेणारा न्यूटन असल्या भूमिका घेऊन आपल्या कल्पनांचे तो समाधान करतो. हा सगळा परिणाम का होतो? कारण बेजबाबदारीतून एकदम जबाबदारी अंगावर पडल्यामुळे. म्हणजे हा सगळा हनुमान उडीचा परिणाम आहे. काय हो, तुम्ही पुढे काय करणार? मॅट्रिकमधल्या एका विद्यार्थ्याला विचारलं, पुढे काय? मॅट्रिक झाली की कॉलेजमध्ये जायचं. होय, कॉलेजात जायचे खरे, पण पुढे काय हा प्रश्न राहतोच ना. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर पुढे आणखी काय करणार प्रश्न राहतो. पण त्याचा आत्ताच कशाला विचार करा, पुढे पाहता येईल. म्हणजे 3 वर्ष आधी त्याला विचारलेला हा प्रश्न त्याच्याचं उत्तर नाही आहे. पुढे पाहता येईल, पुढे पाहता येईल, पुढे पाहता येईल. मग पुन्हा कॉलेजचं शिक्षण झाल्यानंतर 3 वर्षांनी त्या विद्यार्थ्याला हाच प्रश्न विचारला. अजून काही विचार झाला की नाही? विचार झाला नाही म्हणजे पण केला होता का? नाही बुवा, विचार केलाच नाही. काय विचार करा, काही सुचत नाही. त्याला अजून 1.5-1 वर्ष वेळ आहे, पुढे पाहता येईल. म्हणजे डिग्री झाली, आता PG करू, 1.5-2 वर्ष आहे वेळ, पुढे पाहता येईल. पुढे पाहता येईल, पुढे पाहता येईल हे शब्द 3 वर्षाच्या पूर्वी उच्चारले तेच. पण पूर्वीच्या आवाजात जो बेफिक्रीपणा होता, आताच्या आवाजामध्ये थोडीशी चिंतेची झलक पाहायला मिळते. पुन्हा 1.5 वर्षाने याच विद्यार्थ्याला तो प्रश्न केला. आता तो विद्यार्थी नाही राहिला, आता तो गृहस्थ झालेला आहे. तोच प्रश्न विचारला तर तो यावेळी मात्र खूप चिंताक्रांत होता आणि त्याच्याजवळ त्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आजचे मरण उद्यावर ढकलता ढकलता एक दिवस असा उगवतो की ज्या दिवशी आपल्याला मरावंच लागतं. हा प्रसंग त्यांच्यावर येत नाही. जे मरणाआधीच मरून राहतात, जे आपले मरण डोळ्यांनी पाहतात, जे मरणाचा आगाऊ अनुभव घेतात त्यांचे मरण टळते. म्हणजे अनुभवातून जे शहाणे होतात, अनुभव घेतात, आपण म्हणू की भविष्याचं जे प्लॅनिंग करतात त्यांचं मरण टळते. जे मरणाचा आगाऊ अनुभव घ्यायला कचरतात, म्हणजे वास्तविकतेला समोर जायची इच्छाच नसते त्यांची, समोर जातच नाही, मग ते कचरतात. भविष्याचा विचार करतच नाही, वर्तमानात मस्त जगतात बस. तर जे मरणाचा आगाऊ अनुभव घ्यायला कचरतात ते धजत नाहीत, त्यांच्या उरावर मरण येऊन आदळते. समोर खांब आहे ही गोष्ट आंधळ्याला त्या खांबाचा छातीला प्रत्यक्ष धक्का लागल्यानंतर समजते. डोळसाला तो खांब आधीच दिसतो म्हणून त्याचा धक्का त्याच्या छातीवर लागत नाही. म्हणून आंधळेपणाने आता जो खरंच आंधळा आहे त्याची गोष्टच वेगळी. पण जे डोळे असून आंधळ्यासारखे वागतात त्यांच्या छातीवर मात्र हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनाची जबाबदारी म्हणजे काही अगदी मरण नाही. आता याचं एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण जीवन मरण तर जीवनाची जबाबदारी घेणं म्हणजे काही बिलकुल मरणाला सामोरं जाणं वगैरे इतके काही ती कठीण नाही आहे. आणि मरण तरी काय एवढं मोठं मरण आहे. अनुभवाच्या अभावी सारा बाऊ वाटतो. आपण ते विचार नाही करत त्याच्याबरोबर, त्याचा अनुभव आपण बरोबर घेत नाही, त्याच्यावर आपण विचार बरोबर करत नाही, म्हणून आपल्याला त्याचा बाऊ वाटतो. भविष्याचं प्लॅनिंग बरोबर जर केलं तर त्या एवढा बाऊ होण्याची गरजच नाही आहे. वास्तविक जीवन आणि मरण ह्या दोन्ही आनंदाच्या वस्तू असल्या पाहिजे, कारण आपल्या परमप्रिय पित्याने म्हणजे परमेश्वराने त्या आपल्याला दिलेल्या आहेत. आणि परमेश्वर आपल्या लाडक्या लेकांना अशी कोणतीच वस्तू किंवा अशी कोणतीच गोष्ट देणार नाही की ज्याचा त्याला त्रास होईल.
म्हणून लेखक असं म्हणतात की जीवन आणि मरण, जगणे आणि मरण ह्या दोन्ही गोष्टी आनंदाच्या असल्या पाहिजे. कारण आपल्या परमप्रिय परमेश्वराने, आपल्या परमप्रिय पित्याने त्या आपल्याला दिलेल्या आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला दुःख कसं देईल? ईश्वराने जीवन दुःखाने निर्मिलेले नाही, पण आपल्याला ते जगता मात्र आले पाहिजे. त्यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे जर आपण जगत असू तर जीवन आनंद आहे जीवनामध्ये. पण आपण त्याच्यामध्ये आपले स्वार्थ, आपले मतलब, आपल्या इच्छा, आपल्या अपेक्षा, आपल्या आकांक्षा त्याच्यामध्ये घुसळतो आणि सगळं जगणं आपण अवघड करून टाकतो. म्हणून ईश्वराने जीवन दुःखाने निर्मिलेले नाही, पण आपल्याला ते जगता मात्र आले पाहिजे. कोणता बाप आपल्या मुलाचे जीवन दुःखी असावे अशी इच्छा करील? त्यातून ईश्वराच्या प्रेमाला, त्याच्या करुणेला काही अंत नाही आहे. तो आपल्या लाडक्या लेकरांसाठी सुखाचे जीवन निर्माण करील की अट्टहासाचे जीवन निर्माण करील? कल्पना कशाला? प्रत्यक्षच पहा ना. म्हणजे परमेश्वराने आपल्यासाठी सुख निर्माण करून ठेवलं आहे की तो दुःख देईल? कशाला कल्पना करता? प्रत्यक्षच पहा. जी वस्तू आपल्याला जितकी जरुरीची ती तितकी सुलभतेने मिळावी अशी ईश्वराने योजना केलेली आहे. म्हणून पाहतो त्याचा दयाळूपणा. पाण्यापेक्षा हवेची जरूर जास्त, तर ईश्वराने पाण्यापेक्षा हवा अधिक सुलभ केलेली आहे. जिथे नाक तिथे हवा ठेवलेली आहे. पाण्याशिवाय तरी तुम्ही दिवसभर राहू शकाल, हवेशिवाय राहू शकता का? नाही राहू शकत हवेशिवाय. म्हणून जिथे नाक तिथे हवा. पाण्यापेक्षा अन्नाची जरुरी कमी, म्हणून पाणी मिळवण्यापेक्षा अन्न मिळवण्याला अधिक परिश्रम पडतात. अन्नाशिवाय तरी राहू शकेल माणूस 2-4 दिवस, पाण्याशिवाय नाही राहू शकत. म्हणून मग अन्न मिळवायला तरी जास्ती कष्ट करावे लागतात, पण त्या मानाने पाणी सहज उपलब्ध होते. आत्मा ही वस्तू सर्वात अधिक महत्त्वाची, तर ती प्रत्येकाला कायमचीच देऊन टाकली परमेश्वराने. घ्या बाबा. अशी ईश्वराची प्रेमळ योजना आहे आपल्या सगळ्यांसाठी. तिचा प्रचार न करता तुम्ही निरुपयोगी जड जवाहीर जमा करण्याइतके जड बनलो तर आम्हाला उरी फुटावे लागेल. पण हा आमच्या जडतेचा दोष आहे. त्याचा बोल ईश्वराला नाही देऊ शकत आपण. जीवनाची जबाबदारी ही भयानक वस्तू नाही. जीवनाची जबाबदारी ही भयानक वस्तू नाही, ती आनंदाने भरलेली आहे. जर ईश्वराने निर्मिलेली जीवनाची ही सरळ योजना लक्षात घेऊन भलभल त्या वासनांना आळा घालू शकलो तर मग जशी ती आनंदाने भरलेली वस्तू आहे तशी ती शिक्षणाने सुद्धा भरलेली आहे. कारण लेखकाने सुरुवातीला सांगितलं, जीवन आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या तशा असल्या पाहिजे, त्या वेगळ्या आपण करून ठेवल्या. जो जीवनाच्या जबाबदारीला मुकला तो सर्व शिक्षण गमावून बसला म्हणून समजावे. पुष्कळांची अशी समजूत आहे की लहानपणापासून जीवनाच्या जबाबदारीचे भान जर मुलांना राहिलं तर त्यांचे जीवन कोमेजून जाईल. लहानपणापासून त्यांना आयुष्यामध्ये येणारे टक्के टोणपे, दुःख, अडी अडचणी याचं जर आपण त्यांना सांगत बसलो तर त्यांचं बालपण हरवून जाईल. बालपणाचा जो काही आनंद आहे तो त्यांना घेता येणार नाही, म्हणून त्यांचं बालपण कोमेजून जाईल. पण जीवनाच्या जबाबदारीचे भान असल्याने जर जीवन करपून जात असेल तर जीवन ही वस्तू जगण्याच्या लायकीचीच नाही असे म्हणावे लागेल. लेखकाचं असं म्हणणं आहे की जीवनातल्या अडी अडचणी ह्या मुलांना सांगितल्याने मुलांचं जीवन जर कोमेजून जात असेल याचा अर्थ जीवन ही जगण्यासारखी वस्तू नाही. पण तसं आहे का? नाही, तसं नाही. जीवन ही जगण्यासारखीच वस्तू आहे, आनंदाने जगण्याची वस्तू आहे, फक्त ती आपल्याला जगता आली पाहिजे असं लेखक म्हणतात. आणि म्हणून ती जगण्याच्या लायकीची नाही असं आपल्याला शेवटी म्हणावं लागेल. पण आज ही समजूत पुष्कळ शिक्षण शास्त्रज्ञांची आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे जीवनाविषयीची दुष्ट कल्पना. आजकाल खूप मानसोपचार तज्ज्ञ किंवा शिक्षणामध्ये जे काही शास्त्रांची चर्चा चालते ते शिक्षण तज्ज्ञ, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करणारे वगैरे जे लोक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जीवन आणि शिक्षण हे वेगळंच असलं पाहिजे. शिकत असताना जीवनातल्या अडीअडचणी मुलांना सांगू नका, त्यांना टेन्शन येईल, त्यांना तणाव येईल वगैरे. पण लेखक असं म्हणतात की जीवन म्हणजे